नमस्कार. वटपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज म्हटलं माझ्या मैत्रिणींचा उपवास आहे, थोडंसं त्यांच्याशी गप्पा मारूया. तर उपवास म्हटला म्हणजे कामं काही कमी नाही, कामं तेवढेच असतील. फक्त एक त्यांच्यामध्ये आज जो वेगळाच उत्साह असतो, उपवास, तयारी, पूजेची तयारी, स्वतःची तयारी आणि वेगळा आनंद पूजेला जाण्याचा, ते काही खूप वेगळं असतं. त्याचं वर्णन करता येत नाही. आणि हे सगळं चालू असताना त्यातच माझ्या मैत्रिणीने मला एक मेसेज पाठवला. मग मी माझ्या मैत्रिणीला उत्तर देताना ठरवलं की नाही, आपण हा विचार सर्वांसोबत जर शेअर केला तर, आवडला तर नक्की लाईक करा. तर विचार कसा पाठवला माझ्या मैत्रिणीने मला विचार, की घराच्या स्वयंपाकघरात म्हणजे घरातच स्वयंपाकघर असते. पहिला मुद्दा तर हा. दुसरा म्हणजे की त्यांचं म्हणणं असं आहे की मोजून भाकरी किंवा पोळ्या करू नये. त्या मेसेजमध्ये असं आहे की त्या मोजून जे आपण पोळ्या किंवा भाकरी करतो त्या करू नये, कारण त्यामुळे घरात गरिबी येते. आता माझ्या मैत्रिणींनो, मला तुम्ही सांगा की शहरामध्ये गाय नाही, कुत्रा नाही, असले तर ते पाळीव असतात आणि गोठ्यातल्या गाईला शिडीपोळी चालत नाही, ते अलाव नाही करत. तर अशा असताना सुद्धा आपण जर, आणि गृहिणी ज्या 30 किंवा 35 वर्ष झाले स्वयंपाक करून, त्या इतकं मेजरमेंट त्यांचं पक्का असतं, त्या डोळ्याने सुद्धा त्यांना माप कळतं. म्हणून ते फक्त अंदाजा लावतात, ते मोजून नाही करत. ते उरू नये म्हणून तो अंदाजा एक घेतला जातो. म्हणून त्यामुळे गरिबी येते, याचा आणि त्याचा काहीही एक संबंध नाही. दुसरा मुद्दा असा होता की घरात नेहमी 1-2 चपाती जास्त करा, यामुळे माता अन्नपूर्णा प्रसन्न राहते आणि आर्थिक स्थितीही चांगली राहते. परत माझं उत्तर. आता आज उपवास आहे आणि उत्तर देण्याचा तर दिवस नाहीच आहे, पण तरीसुद्धा म्हणतात ना की उपवास असला की थोडा चिडचिडपणा होतो. पण जर चिडचिडपणा झाला तर देवाला तो उपवास मान्य नसतो बरं का, हे लक्षात असू द्या तुमच्या पण. तर दुसऱ्या मुद्द्यावर आपण बोलूया की घरात नेहमी, आता 1-2 पोळी रोज जर जास्त करायची म्हटली रोज, तर शिळी पोळी किंवा शिळ अन्न हे आधी स्त्री आपल्या ताटात घेते. तर रोज तिला ते घ्यायला आवडेल का? आणि परिवारात ते कोणी खात नाही म्हणून ती स्वतः खाऊ शकते, पण रोज नाही करू शकत हे काम. आणि हो, अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही 1-2 चपाती जास्त करून ताजी खाऊ घाला. अन्नपूर्णा माता इतकी प्रसन्न राहील की ह्या पिढीत काय, आपल्या दुसऱ्या पिढीत सुद्धा तुमच्या घरचं अन्न कमी पडणार नाही. म्हणजेच आपली आर्थिक स्थिती चांगली राहील. आता तिसरा मुद्दा, शिळ्या पिठाच्या चपात्या कधीही बनवू नये. अशा पिठापासून चपाती बनवल्यास कौटुंबिक कलह वाढू शकतो. कधीतरी, किती दिवसांनी, एखाद्या वेळेस स्त्रीच्या हातून, तिच्या हातून चूक होणारच आहे ना, ती देव नाही आहे. कधीतरी ती कणिक उरते, पीठ कधीतरी उरते. आणि हो, ते उरलेल्या पिठाची पोळी ती स्वतः घेऊन टाकते, बनवली तरी. म्हणजे तिच्या हातून काहीच चूक व्हायला नको का? आणि कौटुंबिक कलह आणि या कणिकचा आणि पिठाचा काय संबंध? कौटुंबिक कलहाचा आणि याचा काहीही एक संबंध नाही. परत पुढचा मुद्दा सांगते. तुमच्या घरी जर कोणी पाहुणे, साधू, संत येणार असले तर त्यांच्यासाठी शिळ्या पिठाची चपाती करू नका. अरे बाबा, घरच्या लोकांना सुद्धा जी बाई रात्रीच्या कणिकच्या ठेवलेल्या पिठाची पोळी देत नाही, तर साधू संत म्हणताना सुद्धा आत्म्यातून एक वेगळं फिलिंग येते. तर ती पोळी करण्याची तिची हिंमत आणि तिला देण्याची हिंमत ही अशी गृहिणीमध्ये नाही आहे. स्त्रिया ह्या किती प्रकारच्या डिपार्टमेंट सांभाळू शकता हे अजून कोणाला कळलं नाही आहे. घरच्या किचनचं बरं का, मी दुसरं डिपार्टमेंट नाही. कारण जी स्त्री 2 तास सकाळी 2 तास संध्याकाळी म्हणजे दिवसाचे 4 तास किचनमध्ये देते,
तिचं प्रमाण, तिचं मेजरमेंट किती बरोबर असेल, किती परफेक्ट असेल, हे फक्त ती स्वतःच सांगू शकते. परत पुढचा मुद्दा घेऊया आपण की वास्तुशास्त्रानुसार चपाती बनवताना सर्वात आधी गाईसाठी चपाती बनवावी, नंतर कुत्र्याला पोळी बनवावी आणि नंतर आपल्यासाठी बनवावी. ठीक आहे, हे सगळं बरोबर आहे शास्त्रानुसार. परंतु हे कुठे? हे गावाला असताना. आम्हीसुद्धा गावाला असताना आधी पोळी गाईची, मग कुत्र्याची. कारण 11 वाजले म्हणजे गाय दाराशी असते आणि कुत्रा तर नेहमीच बसलेला असतो. तर ते देतानासुद्धा इतकं ते आपोआपच होतं की रोज पोळी बनवताना आधी सगळ्यात पहिली पोळी ही गाईचीच बनते. मस्त छोटासा गूळ तूप ठेवलं की त्या गाईला देताना जी फिलिंग येते, सगळ्या देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्यासारखं वाटते. नंतर कुत्र्याला पोळी देताना पण तेच वाटते. खंडेरायाचा आशीर्वाद नेहमीच आपल्याबरोबर असतो. म्हणून आपण एक गृहिणी म्हणून तरी निदान एकमेकांना समजून घेऊया. कारण असे मेसेज थोडे आले की आपल्याला थोडंसं वाईट वाटल्यासारखं वाटतं. कारण आपण 30-35 वर्षाचा स्वयंपाक करतो आहे, आता एक दिवस नाही. आणि उपदेश करून जाणारे करून जातात, मान्य करणारे कमी असतात. तुम्हाला आवडला का माझा विचार? लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.